नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना पुणे यामार्फत आपण एक मोठी मोहीम राबवली आहे. गुगल फॉर्म मार्फत आपण विद्यार्थ्यांचे अभिप्राय घेत आहोत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याला रिस्पॉन्स दिलेला आहे. तरी सुद्धा मी पुन्हा एकदा आवाहन करतो, आज अजून आपल्याकडे 3 दिवस आहेत. 3 दिवसात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी याच्यात सहभाग घ्यायचा आहे. येत्या सोमवारी 13 जुलै आपल्याला सायंकाळी प्रशासनासमोर हा पूर्ण डेटा सादर करायचा. या संदर्भात आपल्याला मुंबईला जाऊन प्रशासनासमोर हा डेटा देण्याची आपल्याला वेळ पण भेटलेली आहे. मी सर्वांना आवाहन करतो की येत्या 3 दिवसात हा आकडा जो सध्या आकडा आपल्याला जो मिळाला त्याला 1 लाख विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जायचंय. काही विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत, काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स पण वाचल्या मी, किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज पण आलेले आहेत सर्व शिक्षकांना. त्या संदर्भात क्लॅरिफिकेशन देण्यासाठी सुद्धा मी इथं आलोय स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटनेतर्फे. तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा हे सांगेल की 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आज आपल्याला रिस्पॉन्स दिलेला आहे. 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या म्हणण्यापैकी काय म्हणणं आहे हे मी आता सांगतोय ह्यासाठी की तुमचा डेटा इतका महत्वाचा आहे की हा आकडा ऐकल्यानंतर, हा आकडा पाहिल्यानंतर कदाचित प्रशासनाला थोडं तरी असं वाटेल की बाबा खरंच विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे किंवा विद्यार्थी एवढा विरोध करतायत, म्हणजे आयोगाने घेतलेला निर्णय 98.3% लोकांना मान्य नाही. आज 10,000 विद्यार्थ्यांपैकी आज हा 1 लाखाचा आकडा असेल तर निश्चितच आपल्याला या निर्णयात जास्त मदत होईल. पुढचा मुद्दा आहे का, इथून पुढच्या परीक्षा कशा व्हाव्यात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा ह्याबद्दल डाऊट काय की सर यात सरळ सेवेसंदर्भात काही मेन्शन केलेलं नाही. तर मी हे सांगू इच्छितो की सरळ सेवा या संदर्भात 26 जूनला जी काही आयोगानं पत्रकार परिषद घेतली त्या संदर्भात त्यांनी फक्त इथून पुढील पूर्व परीक्षेसंदर्भात त्यांनी बोलले. बरोबर, जे आयोगाने बोलले त्यावरच आज आपल्याला बोलायचं. सरळ सेवेसंदर्भात त्यांनी आणखीनही कसल्याही प्रकारचा कशा होणार आहेत काही नाही बोललंच नाही, तर आपण आधीच कसा विरोध करणार. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर सरळ सेवा इथून पुढे गट क चा भाग असणार आहे, माहित नाही आणखीन कोणाला, पण 27 पासून काय होईल कसंही होईल. आमचा एकच मुद्दा आहे की इथून पुढच्या परीक्षा कशा असाव्यात. इथून पुढच्या मग एमपीएससी अंतर्गत कुठली परीक्षा असो, तलाठीची परीक्षा असो, आरोग्य भरती असो, काय असो, एमपीएससी जर परीक्षा घेणार असेल तर ती ऑफलाईन पद्धतीने व्हावी हे सर्वांचं मत आहे. उगाच तुम्ही त्यामध्ये काय करू नका, असे डायव्हर्जन करू नका की मग आपण सरळ सेवेबद्दल बोललो नाही म्हणजे सरळ सेवा ऑनलाईन व्हावी अशी इच्छा आहे का. अजिबात नाही. ऑफलाईनवर इतका सर्वांचा विश्वास आहे. एमपीएससी आजपर्यंत ऑफलाईन घेत आलेली आहे, मग ती परीक्षा कुठली असो आम्हाला ऑफलाईन हवी, याबद्दल काही दुमत नाही. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या डायव्हर्जन बिलकुल काढू नका. काही विद्यार्थी आहेत तर त्यांना मी आव्हान करेल की ही आपली एकत्रित मोहीम आहे. तुम्ही, मी, विद्यार्थी सगळेजण एक आहोत हे लक्षात घ्या. पहिला मुद्दा. आणि त्यानंतरच आपल्याला पुढे जायचंय. या भूमिकेतून आपण समोर जाऊ. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नांबद्दल डाऊट आहे की सर ऑल ऑफ दीज हे ऑप्शन दिले नाही, वरीलपैकी सर्व हे ऑप्शन दिले नाही. मी जर विद्यार्थी असेल तर वरीलपैकी सर्व ऑप्शन मीच सिलेक्ट करेल खरं तर, परंतु हा फॉर्म बनवत असताना सर्व शिक्षकांचं मत ग्राह्य धरलेलं आहे. हा फॉर्म बायस्ड नसावा, त्यामुळे तो ऍक्सेप्टन्स असावं. आणि यात तुम्ही आता एमसीक्यू पॅटर्नचे तुम्ही खरे तर शिलेदार आहात ना, तुम्हाला माहित पाहिजे एमसीक्यू पॅटर्न मध्ये इथं काय शब्द वापरलाय बघा ना. प्रमुख हा शब्द वापरलाय ना, प्रमुख कारण म्हणले ना. मी असं कारणे कोणती तसं विचारलं नाही, किंवा आम्ही तसा कारणे म्हणलं तर ऑल ऑफ दिस द्यायला पाहिजे. प्रमुख कारण का, तुमच्या मनात असलेले एक कारण लिहायचंय. ऍज अ स्टुडंट मी सुद्धा ऑल ऑफ दिसच लिहिल, कारण मला खरंच नॉर्मलायझेशन पद्धत पटत नाही. ऑनलाईन प्रणालीतला अपारदर्शता आजपर्यंत किती पाहितलेली तेही माझं म्हणणं बरोबर आहे, आणि खाजगी कंपनीवर तो विश्वास नाहीच आहे. म्हणजे या तिन्ही गोष्टी मला पण मान्य नाहीत. मला पण ऑल ऑफ दिस पाहिजे. पण पुन्हा एकदा हा फॉर्म तटस्थ असावा. मी यात ऑनलाईन परीक्षा व्हावी असाही ऑप्शन दिलाय, पण निवडलाय का तुम्ही? नाही ना. आपल्याला ऑप्शन तर द्यावाच लागेल. त्यामुळे आपण ऑप्शन दिलेत कारण आयोगाला हे दाखवायचंय आपल्याला, किंवा प्रशासनाला हे दाखवायचंय की हे ऑप्शन असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी 98% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी निवड कोणाची केलेली आहे, OMR जुनी ऑफलाईन. आणि आजही ऑफलाईनच व्हायला पाहिजे, OMRनच व्हायला पाहिजे. या मताशी स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना तुमच्या सोबत आहे. पुन्हा एकदा मी टेलिग्राम चॅनल, सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, सर्व माझ्यासहित सर्वांनाच मी आवाहन करतो की हा फॉर्म जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. सोमवारी दुपारी 12 पर्यंत 1 लाखाचा आकडा आपल्याला गाठायचा आहे. ठीक आहे, या सेशनमध्ये इथेच थांबूया. थँक्यू.